आपल्या नायगाव सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशवबाबू जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, नानादेव काटे, शहाजी काका गावडे, प्रशांत काटे, नाना सातव, धनंजय जामदार, विजय गाविंदे, ॲडव्होकेट राहुल तावरे, राजेंद्र डवाळ पाटील, प्रकाश गुप्ते, प्रवीण तावडे, राजेंद्र बनकर, सागर जाधव, बाळासाहेब गवारे, हर्षद कोकरे, राजेंद्र भीमा, विलास गोलकर, दादासाहेब गावडे, किशोर भिंगे, डॉक्टर गावडे, दयानंद गोंडे, अनेक माझ्या ओळख आणि या परिसरामध्ये नायगावच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित सभासद, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर माझ्याकडनं झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इथून गुलवणी डोंगरेवाडी झारखंडची सभा एका ठिकाणी घेतली, त्याच्यानंतर वेगळी सोनगाव आणि घाटगेवाडी ती एक सभा एका ठिकाणी आणि नंतर निरावयांची सभा. आता आपल्याला विस्तृतपणे विद्यमान चेअरमन साहेबांनी सगळी माहिती दिली. काही गोष्टी इतक्या फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय. मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत. तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय आहे सतीश तावरेंचं, अजित सतीश ओम साई, तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला एक दोन यांचे फोन आले, दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतो. काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ, तुम्ही संघ, मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत. पेट्रोल सोडण्याचं काम मी काय करतो हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण. मला कळत नाही जो माणूस, मला फक्त माझ्या लोकांना हे सांगायचं होतं की काही लोकांना आज माझ्या मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ किंवा संस्थेमध्ये पेट्रोल सोडायचं ते काम मिळतं. उद्या माझ्यावर टीका होईल, काय पेट्रोल सोडायचं का, हे काय काम झालं का? म्हणून मी आपलं उदाहरण दिलं की म्हणजे आम्ही लहानपणी ऐकलं की ते पेट्रोल सोडत होते, तर त्याबद्दल इतकं वेड्यासारखं लिहितात. म्हणजे लिहिताना काय ठीक आहे, सॉरी लिहितात नाही, दाखवतात आणि गैरसमज पसरवतात. वास्तविक आम्ही पण जबाबदार नागरिक आहे, आम्हाला पण काय बोलावं काय नाही बोलू, कशा पद्धतीने बोलावं हे सगळं कळतं. माझे कधी चुका झाल्या त्याची जबरदस्त किंमत आम्ही मोजलेली, त्याच्याकरता मी आत्मपरीक्षण देखील केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपर्धचा माग करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही काढणार. त्यांनी काय मुद्दा काढला की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही म्हणून, कामाला वेळ नाही, त्या संस्थेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि तिथं रणजित तावड्यांना घेतलं. समाज ओळखणारे आपले तत्वाळे तर तिथं आहेतच डायरेक्टर, आणि तिथं मात्र राजीनामा दिला तर म्हणले त्यांना वेळ नाही. मग इथं का ते आता चेअरमन गेले. मी थोडं स्पष्ट सांगतो, मी फॉर्म जो भरला होता
फॉर्म भरून ठेवला होता. मला साधारण रागरंग लक्षात आला आणि ते बघितल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये आपण डायरेक्टर व्हायचं. होतं काय, आपण डायरेक्टर असलो आणि तिथं दुसरी व्यक्ती कोण चेअरमन व्हायचे कोण असली आणि त्यांनी काही निर्णय आमच्या परस्पर घेतला तरी आम्ही त्याला जबाबदार आहोत. म्हणजे हे मी राज्य सहकारी बँकेमध्ये बघितलं. राज्य सहकारी बँकेमध्ये देखील असताना मी उपमुख्यमंत्री होतो, मला मिटिंगला जाता येत नव्हतं आणि त्यावेळेस काही निर्णय त्यांनी घेतले. परंतु राज्य सहकारी बँकेवर ज्यावेळेस ऍक्शन घेण्यात आली त्यावेळेस जेवढं संचालक बोर्ड आहे त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये नोटीस आल्या. त्याच्यात मला मिळालं आणि माझी किती बदनामी झाली तुम्ही बारामतीकरांना बघितलं. आता मी तिथं जातोय ते चेअरमन होण्याच्या करता जातो. त्यामुळे जे काही निर्णय घेणार आहे ते मी घेणार आहे. मी तर दत्तोबाई नाही, त्यामध्ये दत्तोबांना किंवा रणजितला किंवा संभाजीरावला विचारा की मी कधी आपले सीईओ जे देसाई आहेत त्यांना सांगितलं एकही विशेष बाब किंवा खास बाब करायची आणि बँक चालवायची, तिथं कुठं गडबड होऊन देऊ नका. तसं आता बोर्ड मिटिंगच माझ्या अध्यक्षतेच्या खाली होणार म्हणल्यानंतर मी नीटच काम करणार. त्याच्यावर मला काही कुठली नोटीस यायचं कारणच नाही. सहकारामध्ये तुम्ही चुकीचं वागला, काही तिथं वेळेवाकडे प्रकार केले, कुठंतरी त्या संस्थेचं हित न जपता नुकसान केलं तर तुमच्यावर ऍक्शन होते. इथं आपण त्या कारणाकरता जातच नाहीये. इथं सन्माननीय बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप आणि त्यांच्या बोर्डाने ज्या पद्धतीने गेले 5 वर्ष सातत्याने उच्चांकी भाव देण्याचं काम केलेलं आहे, आज देखील जो ऍडव्हान्स दिलेला आहे तो 3332 रुपये राज्यात कुठल्याही कारखान्यांनी दिलेला नाही. तरी आरोप काय करतात, 11 कोटीची साखरच भिजली. हे असंच झालं, ते कर्ज काढूनच पैसे दिले. अहो, ज्याची पत असती त्यालाच कर्ज मिळतं. सगळ्यांनाच कर्ज जर मिळालं असतं तर फार बँकांचं वाटोळच झालं असतं. मॉर्गेज तुम्ही काय ठेवता तिथं तेवढा मॉर्गेज ठेवण्या इतपत तुमच्याकडे साखर किंवा इथेनॉल आहे का? कारण पैसे तर तुम्हाला 200 रुपये द्यायचे, साखर तर विक्रीची परवानगी प्रत्येक महिन्याचा कोटा असतो, त्याच्यामुळे अधिकची विकता येत नाही. ती विकल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येत नाही. साखर तयार झालेली वर्षभर हे संचालक बोर्ड विकत असतं, कुणाचंही संचालक बोर्ड, कारण कोटाच तसा असतो. हे काही सांगत नाही, काही सांगतात, हे असं करतात तसं करतात. मित्रांनो, तुम्ही मळद परिसरामधले बरेचसे सभासद आहात. मी आपल्याला सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करा, फक्त कपाशी बघा. 3दा तुम्हाला मतपत्रिका मिळतील. पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील, त्याच्यावर प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 शिक्के मारायची कपबशीवर. दुसरी मतपत्रिका मिळेल त्याच्यावर 3 ठिकाणी कपबशीवर शिक्के मारायचे. तिसरी मतपत्रिका मिळेल, म्हणजे पहिल्या ज्या 3 मिळतील त्यातलं सांगतोय, त्याच्यात पण 3 शिक्के मारायचे. नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला 4 मतपत्रिका देणार आहे. त्या 4 मतपत्रिकेमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत 2-2 शिक्के मारायचे. 2च ठिकाणी कपबशी आहे, ते आहेत 4 नंबर गट, 5 नंबर गट, 6 नंबर गट आणि महिला गट. अशा पद्धतीनं तिथं करायचंय. आणि शेवट पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात एकच शिक्का मारायचा. एवढं चांगल्या पद्धतीनं आपण मतदान करावं. मी जबाबदारी घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी जबाबदारी घेतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मी कुठल्याही मीटिंग राज्यातल्या घेऊ, जिल्ह्यातल्या घेऊ, तालुक्यातल्या घेऊ,
कशा पद्धतीनं मिटिंग घेतो. उलट मला इतर मित्र पक्षाचे आमदार म्हणतात, दादा तुम्ही मिटिंग लावून यावर निर्णय होतो. मी यस और नो अशा पद्धतीने निर्णय घेणार आहे. बारामती जी बदललेली आहे, बारामती जी सुधरवलेली आहे किंवा आपला तालुका सुधारलेला आहे, त्यामध्ये आपण ऐकून घेतो. आताही नाना देवकाते, मी, नाना आमचा सातव, आम्ही म्हणले की दादा तुम्ही नाना म्हणत होते की केशवराव किती व्यवस्थित पटवून सांगतायत. म्हणजे त्यांनी काम केलंय, त्यांना अनुभव आहे म्हणून ते पटवून सांगतायत. ज्यावेळेस माणसाला अनुभव येतो, आता तुम्हालाही जर सांगितलं जिल्हा परिषदेवर बोला तर तुम्ही एकदम जोरात बोलणार, कारण तुम्ही अनुभव घेतलाय, तुम्ही तिथं काम केले. तशा पद्धतीनं ते म्हणले की तुम्ही त्यांनाही एक कुणी मला उद्याच्याला चेअरमन झाल्यानंतर काही मुद्दा आणला, काही सूचना केली तर त्या सूचनेचा आम्ही आदर करू. जी आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 मतदार सभासदांना फायदा देणार असेल तर काय हे करायचं. आणि त्या पद्धतीनं आपण आज मी जिल्हा बँक पण चालवली, तशीच चालवली. दादा काळे, साहेबराव सातकर, राजेंद्र कुमार घोलप, शिवाजीराव भोसले माझे आमदार वारलेले ते असे दिग्गज नेते तिथे होते. पण त्यांच्याबरोबर मी व्यवस्थितपणे काम केलं. रमेश थोरात, तिकडे चंदूकाका जगताप केलं ना, तुम्ही बघितलं ना. त्यावेळेस तर मी तरुण वयात होतो. आता तरी मला अनेक वर्षाचा अनेक उन्हाळे भाऊसाहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितले. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे, हे सगळं आपण करतोय. आणि ते मी मध्ये खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीची उदाहरण दिली. अहो आपल्या बारामतीमध्ये करोड रुपये या संस्थांना आपण आणले, सहकार टिकावं म्हणून आणले, माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून आणले. त्याच्यातनं दुसरा काही माझा हेतू नव्हता. पण चेअरमन ही लोकच आहे. मी कुठे तिथं हा चेअरमन आहे, हा चेअरमन आहे, हा चेअरमन, मार्केट कमिटी, तिथं दूध संघ आणि खरेदी विक्री संघ, तिघाही विश्वास काय किंवा रवींद्र काय किंवा कोकरे काय, हे मी तिथं चेअरमन म्हणूनच काम करतात ना. वेगवेगळ्या पण संधी देतोय. मागे देखील 5 वर्षाच्या करता बाळासाहेबांनी आणि केशवरावांनी उत्तम पद्धतीचं काम केलं. तरी अरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे ऐवजी चेअरमन व्हायला निघाला. तुमच्या का पोटात चेअरमन मी व्हायला निघालो आणि करणार ही लोक आहेत. यांचं जर मला चेअरमन करायला पाठिंबा असेल तर यांनी काही बोलायचं, यांना का त्रास होतो. त्या प्रकारे मित्रांनो आपल्याला खूप चांगले फायदे उठवायचे. मगाशी केशवरावांनी मिरकर यांच्याशी बोलत होतो, मी ऐकलं की नाही माहित नाही, परंतु पोचलला 1.5 रुपये जास्त दिल्यामुळे तुम्हाला 100 रुपये भाव हा टाणाला जास्त मिळाला. मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही, कारण तुम्ही वारेमाप माझ्यावर प्रेम केलेले आहे. कसलेही चढउतार आले, कसल्याही लाटा आल्या गेल्या, तरी तुम्ही ज्या पद्धतीने मला साथ दिलेला आहे तुम्ही मरेपर्यंत विसरू शकता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाबा आपण लोकांच्या करता केलं पाहिजे. शेवटी सगळ्यांना ही संधी मिळत. अनेकांना वाटतं डायरेक्टर व्हावं, अनेकांना वाटतं चेअरमन व्हावं, परंतु नाही, जागा ठराविक असते. आणि यावेळेस या सगळ्या गोष्टी आणि माळेगावच्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता काम करायचा. मित्रांनो कधीतरी तुम्ही डाऊन शुगरला किंवा अंबालिका शुगरला जा, सहज आणि चक्कर मार. काय होतं पहिलं आणि काय केलंय तुमच्या लक्षात येईल. तशा पद्धतीनं मला आजच आदित्य माझ्याकडे काही कामं करतो, उद्धव गावडे काही काम करतात. त्यावेळेस आदित्य म्हणलं दादा ज्यावेळेस तुम्ही चेअरमन पद जाहीर केलं त्यावेळेस मी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आता तुम्हाला पुढं 6 वाजता माळेगावला यावं लागणार. ही बाबा काही कमी म्हणजे तुम्हाला सोडणार नाही. आणि मी नीट ऐका बळात्कारांनो, सभासदांनो,
त्या भागामध्ये जे राज्य सरकारशी संबंधित रस्ते आहेत ते राज्य सरकारच्या खर्चाने केले जाईल धनंजय, आणि जे राज्य सरकारच्या खर्चाने काही गोष्टी मला करता येणार नाही त्या मी कारखान्याचा एक रुपया देखील खर्च न करता माझ्या इतक्या ओळखी माझे इतके मी कुणालाही सांगितलंय आता एन्व्हायरमेंट फोरमला उद्या जर त्यांच्याकडं काहीतरी 10-12 टिपर आणि 10-12 पोकलॅन रोलर JCB अशी वेगवेगळी मशीन आहे. मी हे करणारे बाळासाहेब केशवराव एक पैसा म्हणायचा एक पैसा तुम्ही बघा त्या दिवशी तुम्ही पूर्ण पॅदल तुम्ही माझी तुम्हाला सोडून विनंती यावेळेस बाबा एखादा गावातला 2-2 धरायचे कसं करू नका तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा. तुम्ही तुमचा 5 वर्षात एवढा फायदा करून देईल म्हणजे न माळेगावकरांना तुळशीश लागतात इतर कामं DPDC मधनं आमदार निधीतनं राज्य सरकारमधनं केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्यातून अशा वेगवेगळ्या SR CSR मधनं यामधनं मी करून देणार. आपली जेवढी ताकद आपण ते करून दाखवलेलं आणि तुम्ही पण उघड्या डोळ्याने बघितलेलं. उद्या नगरपंचायतीत मधनं कारण नगरपंचायतीमध्येच आपला कारखाना येतो माळेगावच्या त्याच्यावर मला नाही ते 350 कोटी रुपये दिले आतापर्यंत पण जसं बारामती बदलवली ना तसा तो शिवनगर आणि माळेगावचा परिसर बदलेल. फक्त माळेगावकरांनी साथ सगळ्यांनी द्या सभासदांनी साथ द्या भाव तर चांगला त्या प्रकारे दिलंच. त्यांनी सांगितलं ते असं झालं प्रदूषण झालं तुम्ही पण देखील 50 वर्ष डायरेक्टर आहात ना कितीतरी वर्ष चेअरमन आहात ना मग तुम्ही काय प्रदूषण कमी केलं. मी कबूल केलं पहिल्याच वेळ की माझ्या शिरोलीला माझ्या खांडसला माझ्या निर्रावागसला त्रास होतो ह्याची पण स्वतःची काहीतरी परवा मला सांगत होता जमीन तिथं अशा वेगवेगळ्या लोकांच्या जमिनीला त्रास होतो त्याच्यामुळं आमचं ते 7,500 कॅपॅसिटी केलं 9,500 कारखाना चालला कुठेही स्टॉपेज नाही. हुशार म्हणतात की साखर भिजली. मी परवा पण विचारलं एमडीला भिजली का नाही तर आता येऊन बघा का रे खोटं बोलता का दिशाभूल करता. मी जसं प्रत्येक गोष्ट खरी सांगितली मी आता जी गोष्ट सांगितली ती खरी आहे. मी बोलतोय ते खरं बोलतोय आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा ते एका पठ्ठ्याने मला सांगितलं मला आमच्या वकिलांनी राहुल तावड्यांनी दिलं की दादा अशा मुद्दे काढले एक म्हणलं महिन्याला मासिक सभा घ्यावी लागते आणि मग उपमुख्यमंत्री मुंबईत असतो कशी मासिक सभा घ्यावी. उपमुख्यमंत्र्याला काही विमानाने येता येत नाही त्याची ऐकत नाही. दर आठवड्याला बारामतीला बारामतीपासून काय म्हणजे आपण काय बोलतो भाषा काय आपण सांगतो का. मी एकेका दिवशी किती सभा म्हणजे परवा आता पुण्यामध्ये होतो मी असा बसलो की DPDCची मीटिंग घेतो कोरोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतो शिक्षणाच्या संदर्भातली मीटिंग घेतो. तो आता माझा सवय झालेली मला आकलन झालेलं मला त्याचं ज्ञान समजलेलं आहे आणि त्यामुळं हे मला तर तुम्ही म्हणजे छत्रपतीचे काही सभासद आहेत 84 साली मी तर तेव्हा 24 वर्षाचाच होतो तेव्हा मी तिथे डायरेक्टर झालेलो. त्याच्यामुळे 24 पासून मी तिथे 91 पर्यंत डायरेक्टर होतो आणि नंतर पण अनेक वर्ष मी तिथं बँकेचा प्रतिनिधी म्हणून होतो. त्याच्यामुळे आपल्याला कारखाने चालवायची माहिती त्याच्यामुळे काही काळजी करू नको त्याला म्हणून काही काळजीच करू नको. बरोबर मी मीटिंग कधी घ्यायचा काय घ्यायचा मी माझ्या संचालक बोर्डाला रात्री 11ला बोलवलेली मीटिंग तुझ्या काय बोलत सकाळी 6 वाजता काय सकाळी 6 वाजता हे अधिकारी हजर असतात
सगळे सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी असं आहे. त्याच्यामुळे हे काही मदत करांनो, माझ्या सभासद बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आजपर्यंत याही वेळेस ठेवा. बाकी काही बघू नका. हे काहीतरी दिशाभूल करतात. एकाने सांगितलं अजित पवार 2 मुलं आहेत. आहेत त्या मी काय पण अजित पवारकडे 17 कारखाने नाही 14 सॉरी 14. एकाला 7 दुसऱ्याला 7. मग तुम्हाला काय ना मी असं करतो 14 आहे ना रोहित राहुल तुझ्याच मालकीने सांगितलं 10 कारखाने त्याला देऊन द्या. 4च कारखाने ठेवतो. काही पण बनायचं काही करायचं. त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय मी मागेही सांगितलं की सहकारी साखर कारखाने द्यायचं विलासराव देशमुखांनी बंद केलं, सरकारने बंद केलं म्हणून 100 खासगी कारखाने निघाले आणि 100 आता सरकारी साखर कारखाने. हे म्हणतात हे कारखाने बंद पाडणार आणि मग खासगी करणार. अरे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार. काही सांगायचं ते म्हणायचं काय शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठानला जोडणार, हे असं करणार हे तसं करणार. अरे या नाही तर तिथं तुम्ही उभा राही तर मी उभा राहतो. बसू द्या लोकांना समोर आणि करून सवाल जवाब. काही पण म्हणजे ते एक मला राहुलने दिलं ते ऐकल्यावर तर मी त्याच्यातच पडलो की असं झालं तसं झालं फलानं झालं. कामगारांचे 2 महिने पगार देत आले. बाळासाहेब आणि केशवराव कधी 2 महिने लागले आपल्या कधी नाही लागले. तो नाही तो देता आले नाही. या वर्षी जानेवारी मध्ये 14 तारखेला सांगता होतो ते पगार दिला नाही. असं झालं. एकूणच काय बडबडताय काय सांगताय. त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच सांगितलं की मी चेअरमन होणार आहे म्हणून डायरेक्टर बोर्डात जातो. डायरेक्टरला कोण जात आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही काही नाही. हा एक सांगितलं राजवर्धन शिंदे, किरण गुजर, नितीन सातव हे सर्वजण अण्णांना 4-5 वेळाला भेटायला गेले आणि म्हणाले पुढील 5 वर्ष तुम्ही चेअरमन व्हा, आमची फक्त 5-6 घ्या. म्हणजे आता ह्यांची घ्या का कुणाची घ्या तुम्हाला माहिती. आणि त्यांची निवड सुद्धा तुम्हीच करा, तुम्हीच व्हाईस चेअरमन व्हा. परंतु मी तुमच्यासाठी चेअरमन पद नाकार. कुणी पाठवलं, कुणाला पाठवलं आणि मला कुणाला पाठवायची काय गरज आहे. जर मला बोलायचं झालं तर मी डायरेक्ट जसं पृथ्वीराज बापूशी बोललो तशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण मला तुमच्याशी बोलायचं कारणच नव्हतं, कारण तुमचं वय वर्ष 85 झालेलं आहे. इतक्या वयाच्या व्यक्तीचं विस्मरण होतं. आमच्या 1,00,000-1.25 लाख लोकांचा प्रपंच अशा व्यक्तींच्या हातामध्ये देणं कदापि चुकीचं ठरणार आहे. हे मी सांगतो, हे सर्वांना पटतं का. हे खरं आहे की नाही. आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपल्या आजी असतील, आपल्या पणजी असतील, आपली आई असेल, आपली आत्या असेल, आपला चुलता असेल, पुढे वय 85 झाल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तुम्हाला धरून चालवावं लागतं, बसवावं लागतं. अरे एवढी आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये काही एक पण चेअरमनच्या योग्यतेचा नाही. आणि मी अण्णा तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मी यांचा अवमान करत नाही, परंतु ज्यांची कारकीर्द आहे त्याच्या सर्वात उजवी आणि दैदिप्यमान कारकीर्द श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या 21 माझ्या संचालकांच्या वतीनं मी या उद्याच्या 5 वर्षात तुम्हाला
काही डिस्टरीचं काम असलं तर एक्सरसाइज माझ्याकडे, एआयचं काहीतरी मगाशी केशवरावने उल्लेख केला, आपल्याला कमी पाण्यामध्ये ऊस आता आणायचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ते आपण करू शकतो, ते आपण करणार आहोत, खताची बचत करणार आहोत, टनेज वाढवणार आहोत, जमिनीचा पोत त्याच्यातनं सुधारणार आहे, जमिनीला जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी आपण देणार आहोत, त्याच्यामुळं जमीन शार्पट पडण्याचं प्रमाण हे पूर्णपणे आपण थांबवणार आहोत. बाकीच्याही बाबतीमध्ये जिथं शार्पट जमिनी झालेल्या आहेत तिथं वेगळ्या प्रकारचे जे टेक्निक आहे तुम्हाला विचारेल, डिपार्टमेंटलाही विचारेल, तज्ञांनाही विचारेल, काय केलं तर माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदी काठच्या या चांगल्या होती आणि तशा पद्धतीने चाऱ्या पण सगळ्यात चांगल्या करून घेऊ. रस्ते तर आपले अनेक चांगले झालेले. मी काल गव्हाण्यांच्याकडे होतो, राजेंद्रांनी बसलो होतो रात्री बराच वेळ, तिथेही काही रस्त्याची गायकवाड्यांच्या गव्हाण्यांच्या इकडे जाणारा रस्ता, आमच्या जाधवांच्याकडे जाणारा रस्ता, आमच्या गोकुळ नगरकडे जाणारा रस्ता, आता पण माझ्या मळ्याच्या सरपंचांनी काही मला निवेदन दिलेली आहे, त्याच्याबद्दल आता मी बोलू शकत नाही का तर मी उमेदवार आहे. पुन्हा म्हणतील आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून लोकांना आमिष दाखवली, प्रलोभन दाखवली, काम करतो म्हणून सांगितलं, त्याच्यावर 22 तारखेचं मतदान होऊ द्या. त्यानंतर योगेश बनसोडेजी, किरण गावडेजी, माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी यांनी फलटण रोड, जाधव शेख वस्ती येथे कॉन्क्रीट रस्ता निधी मंजूर होऊन मिळण्याबाबत, त्याच्यामध्ये JJE मधून अंतर्गत नळ पाणी पुरवठा पाईपलाईन रिवाईज अधिकाऱ्यांना सूचना देणं, ग्रामपंचायत मळत विकास कामं मंजूर करणं आणि मळत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या बाबत अशा 2-4 निवेदन मला दिलेली आहेत. या पद्धतीनं ही कामं आपणच करणं. मी परवाही सांगितलं, वन इन ऑल, हे मी आणि माझे संचालक म्हणून आलं की तुमची कारखान्याची पण ऑल इन वन दुरुस्त करत नाही, तू मलाच बोलावं ऑल इन वन. त्याच्यामुळं हे आपल्याला करायचंय. मळदकरांनो, मागे जे झालं तो त्यांचा काळ होता, त्यावेळेस तुम्ही केलं, आता काळ आपला आहे, काळ माझा आहे, मी करून दाखवणार आहे. तेवढी धमक आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. मी पुशारकी मारत नाही, मी गर्विष्ठपणाने सांगत नाही. मी तुम्हाला समजण्याच्या करता मी हे तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. आणि म्हणून बाबांनो, हे जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलाही आपण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली असल्यामुळं अजिबात त्यांच्या मोठ्या नाट्यात गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ते म्हणले ना 60,000 कोटी निसली, तुम्ही सभेला ऐकलं आणि तुम्ही सभासद असाल तर त्याच्यामध्ये ताबडतोब आपण कुणी पण अविनाश उठायचं, चला अण्णा कारखाना इथंच आहे, आपण गोडाऊन उघडायला लावू आणि 7,000 कोटी का करू. हा सूर्य हा जय, डोक्याला ताप आहे. सभेला पण ऐकायला काय चाल सभेला बरोबर आहे. माझं तेच सांगाय, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा आता प्रयत्न केविलवाना चाललेला आहे. म्हणून त्यांनी साधारण मला राहुलनी जे काही मुद्दे दिले त्याच्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बरेचसे मुद्दे आमच्या केशवरावनी पण क्लिअर केलेले आहेत. आपला कारखाना कर्जबाजारी नाही, आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बाळासाहेब इथं आहेत त्यांना विचारात चांगली आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. पुढेही अतिशय उत्तम पद्धतीनं आर्थिक शिस्त
मी जर राज्य सरकारचा अर्थसंकल्प 11 वेळेला 13 कोटी जनतेचा मांडू शकतो, तर माझ्या 19,750 सभासदांच्या वर अवलंबून असणाऱ्या 1.25 लाख लोकांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता मी आणू शकतो. साधं सरळ गणित आहे. त्यामध्ये मीरा वाघाजला त्यांनी बोलताना सांगितलं की 111 कोटीचे बेरीजला खर्च केले. त्यांच्यातल्या एका उमेदवारांनी सांगितलं 111 कोटी नाही, 1,11 लाख. ते म्हणले बस तुला माहित नाही 111. विस्मरण होत आहे. हा विस्मरणाचा प्रकार मला मी खोटं सांगा, मी तुम्हाला फसवणार नाही. ही विस्मरण आहे, हे आपण लक्षात घ्या. आत्ताच ही परिस्थिती, तर पुढं काय होणार? यांचं स्टोर आहे ते 6 कोटी वर काही लाखाचं आहे. काय म्हणजे आपण सांगतो, काय करतो, काय बोलतो. कधी काळ होता ना, त्यावेळेस तुम्हाला संधी दिली ना, परंतु तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण केली? 1061 वर रिकव्हरी आणली. आकडे तर लपून छपून राहत नाहीत ना. आणि नंतर बाळासाहेब चेअरमन झाल्यानंतर केशवराव चेअरमन झाले आणि सतत 12, पावणे 12, 12:15 अशी रिकव्हरी राहिली. या पद्धतीनं कुठलं तरी छत्रपतीचं नाव घ्यायचं, तिथं असं झालं, तिथं तसं झालं. तिथं जाऊन बघा पृथ्वीराज बापू कशा पद्धतीने कारखाना चालवतात. आणि मी तिथल्या सगळ्याच लोकांना सांगितलं की माझं तिथं माझ्या व्यापामुळे मला असं वाटलं की दत्ताभाऊ बघतील आता त्यांच्या तालुक्यामध्ये कारखाना, माझा 40%, त्यांचे 60% भाग. त्यामुळं मी त्या माझ्या व्यापात राहिलो. आता मी ज्यावेळेस जबाबदारी घेतोय त्यावेळेस धनंजय मी स्वतः जबाबदारी घेतो ना, त्याच्यात कुठं मी नाही म्हणतोय. आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी मागे हटत नाही. हे महाराष्ट्राने बघितले, जिल्ह्याने बघितले, तालुक्याने बघितले, तुम्ही बघितले. हा राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते आहेत की नाही? कोल्हापूरला ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत की नाही? पूर्वी ते देखील सांगायचे कोल्हापूरवाल्यांना, सांगलीवाल्यांना, सातारावाल्यांना, अरे ते अजित पवारांच्या हातात असताना माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना जाऊन बघा, सर्वात जास्त राज्यामध्ये भाव देतो. मी नाही म्हणलो तिथं आपल्यापेक्षा जास्त रिकव्हरी 1% आहे. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचे 300 रुपये जास्त व्हायला पाहिजे होते. तशा पद्धतीनं भाव द्या असं आपलं माळेगावचं आणि सोमेश्वरचं नाव घेऊन अनेकदा राजू शेट्टी साहेबांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उल्लेख केलेला आहे. कोण कोणाचा उल्लेख असा तसा करत नाही रे बाबांनो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 5:30 वाजले, माझ्या अजून पुढे 3 सभा आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मुद्दा मी स्वतः चेअरमन व्हायला निघालेलो असल्यामुळं मी आज मळद अशा वेगवेगळ्या गावात सभा घेतल्या, 12 सभा घेतल्या. सांगता सभा 5 वाजता माळेगावला आहे, ती 20 तारखेला आहे. आणि आता मी सगळ्यांना सांगतो, संगीताताई तुम्हाला, ताई तुम्हालाही सांगतो की इथून पुढं माझ्या जिथं सभा असतील त्याच्यामध्ये तुम्ही ब गटात स्वतःला समजायचं. आणि तुम्ही ब गटात नाही, 6 नंबर गटात, आणि तुम्ही 2 नंबर गटात. त्याच्यामुळे 2 नंबर गटात सभा असतानाच त्या गटातले स्वप्नी, योगेश, संगीताताई आणि तानाजीराव करायचं. ह्या गटात सभा असताना या गटातले जे उमेदवार आहेत त्यांनी हजर राहायचं. सगळीकडे फिरून तुम्ही तुमचा वेळ माळे घालू नका. 4-5 दूर झाले, माळेगाव गटातच तुमचा आता 20 तारखेला. तोपर्यंत बाळासाहेबांनी बाळासाहेब तुम्ही पण म्हणजे तर तुम्ही
आपल्या गुरुंगलेंनी आणि शिवराज, हा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ह्याच्यामध्ये, योगेश आता ही सभा संपली ना तर तुम्ही किती, तू पण जनरलला नाही, तू 6 नंबर गटापुरतं थांबायचं, असं सगळ्यांनी करा. आणि तुम्ही मात्र जे आहे तुम्ही बरोबर राहायचं. जरा जरा स्टेजला पण शोभा प्रसाद खूप तुझं म्हणजे तसे काही अडचण नाही. नाना पण थांबावंच लागेल नानाला, कारण नाना जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे मुख्यमंत्री. गप्पीचा भाग जाऊ दे. अशा पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ, गैरसमज करू नका. आणि या पद्धतीनं प्रचार केला तर आणखी जास्त ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या समर्थकांना, मतदारांच्या पर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या बाबतीमध्ये केला. मी खरंच पुन्हा तुम्हाला सांगतो की इतर आता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचं, शिवनगरच्या परिसराचं, माळेगाव गावाच्या परिसराचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. फाळके त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मार्ग, काय कुणाचं कुणावर प्रेम असेल, काय कुणाचं कुणावर काय असेल, झालं गेलं गंगेला मिळालं, नवी पाठ, नवी सुरुवात. आणि बरोबरच मी इतकं मनात ठरवलेलं आहे. आणि वसंतराव घरी गेल्यानंतर आदित्यला विचारा, आदित्य बोलला गेला. आणि मी आता अनेकदा तो माझ्या बरोबर असतो, त्याच्यामुळे त्याला सहसा माझा स्वभाव माहितीये. मी त्याला म्हणलं, आदित्य तू आता बोललेला आहे तर तुला गावड्यांनाच हे करावं लागणार आहे, पैसे मी देणार आहे. म्हणलं माळेगाव काय काय देणार, तेवढी आपली धमक आहे, तेवढी आपली ताकद आहे. आणि तेवढा मी CSR मध्ये मच्छिंद्र पैसा आणणार आहे, शाणे आहे, तिथं जरा शिरोली मध्ये लक्ष दे. त्या पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आणि ही आता मी तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम. आणि पॅनल टू पॅनल कपबशी याला राजेंद्रजी मतदान करण्याचं काम, जरी शिरोली वगैरे काही झालेलं असेल तर मी ती भरून काढेन, तुम्ही काळजी करू नका. त्या प्रकारे सगळ्यांनी मला साथ द्या, वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्या, आया बहिणींनी मला सहकार्य करा, तरुणांनी मला भरभरून पाठिंबा द्या. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आणि आपल्या सर्वांचं आपण उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत देखील करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.